नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैतने फरशीवर जे तेल टाकलेलं असतं त्यावरनं कलाने चटकण्याचं फक्त नाटक केलेलं असतं आणि ती आता त्या गोष्टीचा फारच कांगावा करत असते. आबा म्हणत असतात की अगं कला, आता तर तुला 200 गणपतींची ऑर्डर आहे, आता हे सगळं काम कसं करणार तू? अद्वैतचं म्हणणं असं असतं की जाऊ दे, आता तू ते काम वगैरे नको करूस, तुला तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे, ती सांभाळ पहिल्यांदा. कारण या गोष्टीमध्ये अद्वैतचाच फायदा असतो. अद्वैतला काहीही करून कलासोबत वर्कशॉपला जायचं नसतं, म्हणून त्याने एवढा सारा अट्टहास केलेला असतो. तर कला आबांना म्हणत असते की आबा, मला असं करून नाही चालणार, कारण 200 गणपतींची ऑर्डर मला पूर्ण करायची आहे. काय रे चांदेकर, बरोबर बोलतीये ना मी? तेव्हा अद्वैत काही बोलण्याच्या आत आबा म्हणतात की हो सुनबाई, बरोबर बोलतीयस तू. अद्वैतला ते म्हणतात की अद्वैत, आपल्याला जर दागिन्यांची ऑर्डर मिळाली आणि आपण जर ती वेळेत पूर्ण नाही करू शकलो तर काय होईल तुला माहिती आहे ना? आता मला सांग, वेळेमध्ये आणि उत्तम काम करून देणारा असं म्हणून तुझी कोल्हापुरात ओळख आहे की नाही? आता कला सुद्धा तुझी बायको आहे की नाही? कलाला पण कोणीतरी जबाबदारी दिलीये, कोणीतरी तिला काम दिलंय, मग तिचंही काम व्यवस्थित वेळेत पूर्ण व्हायला हवंच ना. सरोज म्हणते की अहो आबा, काय बोलताय तुम्ही, आणि तुम्ही तिची बरोबरी माझ्या अद्वैत सोबत का करताय? आबा म्हणतात की हे बघ सरोज, ती तिचं काम बरोबर करतीये आणि उत्सव आता तोंडावर आलाय. सोबतच तिच्या ऑर्डरमध्ये आपल्या चांदेकरांची सुद्धा ऑर्डर आहे. आता मला सांग की तिच्या एका चुकीमुळे किंवा तिच्या लेट होण्यामुळे जर एवढ्या सगळ्या लोकांच्या घरात जर गणपती बसायला लेट होणार असेल, टाइम लागणार असेल, तर कसं होईल सांग बरं? ते पण एका गोष्टीचं पापच आहे की. हो, मला माहिती आहे की हे एक काम आहे, परंतु त्याच्या आधी भक्ती आणि भावना सुद्धा आहेत की. अद्वैत, तू एक काम कर, तिला जरा आधार देऊन उठवण्याचा प्रयत्न कर बरं. तर मंडळी, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कला आणि अद्वैतची ही नवरा बायकोची लुटूपुटूची भांडणं तुम्हाला आवडतात का? आणि तुम्ही त्यांच्या भांडणामध्ये एन्जॉय करतात का? हे तुम्हाला सांगायचंय. त्यामुळे लगेचच आम्हाला कमेंट करून तुमचं उत्तर कळवा. मग अद्वैत कलाला हळूहळू उठवण्याचा प्रयत्न करत असतो. कला मुद्दाम खाली पडून घेते, तर अद्वैत तिला म्हणत असतो की नाही उठता येते की तुला? ठीक आहे, तू नको उठूस, तू प्रयत्न सुद्धा करू नको उठण्याचा. तू आता काम कर, तू इथेच थांब, तू अजिबात वर्कशॉपला जाऊ नकोस. कला म्हणते की नाही रे चांदेकर, आता तू जेव्हा मला हात दिला तेव्हा मला उठता येत होतं. एक काम करूया ना, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात. तू मला परत हात दे ना, आणि मला माहिती आहे मला चालता सुद्धा येईल, तू एकदा हात दे बरं मला. मग कला अद्वैतचा आधार घेत आता उठण्याचा प्रयत्न करत असते आणि यावेळी मात्र चांगली उभी राहते. अद्वैतला ती म्हणते की बघ अद्वैत, मला उठता पण आलं. आबा तुम्ही बघताय ना, मला आता उठता यायला लागलंय. तर रजनी म्हणते की हो आबा, आता ती चांगली तिच्या पायावर उभी राहू शकते. याचा अर्थ तिला ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी जाता येऊ शकतं. आबा म्हणतात की अगदी बरोबर बोललीस रजनी. अद्वैत, तू एक काम कर, तू तिला गाडीपर्यंत सोडून ये आणि तुझ्या गाडीतनं ना तू तिला तिकडे घेऊन जा. आज तू काय पेढीवर जाऊ नकोस, दिवसभर तिथेच थांब वर्कशॉपमध्ये. तू तिथेच बसून काम कर आणि तिला काय हवं नको तेही बघ. आता अद्वैतच्या डोक्याला खूप बोर झालेला असतो. खरं तर त्याला वर्कशॉपमध्ये जायचं नसतं, म्हणून तर त्याने फरशीवर तेल सांडून कलाला आपटवलेलं असतं, परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला नसतो. आणि अद्वैतला आता आबा तिथे जाण्यासाठी सांगत असतात, आणि तेही दिवसभरासाठी. अद्वैत म्हणतो की अहो आबा, मी हिच्यासोबत थांबायचं? अहो पण मला काम आहे, ऑफिसला जायचंय मला. आबा म्हणतात की ते आपण नंतर बघूयात, आधी हे गणपतीची ऑर्डर देणं जास्त महत्वाचं आहे आपल्याला. तू आता तिच्या बरोबरच थांब आणि जा बरं, तू तिला घेऊन जा आणि आधार दे तिला चांगला, असं आबा आता अद्वैतला ठणकावून सांगतात. त्यामुळे अद्वैत कलाला आधार देत आता तिला घेऊन येत असतो. कला मुद्दामच बापरे माझं खूप दुखतंय असं काहीतरी ओरडत असते. अद्वैत मात्र रागारागात कलाला तिथून घेऊन जात असतो. तेव्हा मनामध्ये ती म्हणत असते की तुला काय वाटलं, मला काही कळणार नाही हे सगळं कोणी केलंय? आता थांबस तू, की मी कशी तुझी गंमत करते ना, बघ आता. असं बोलत कला मात्र हसत असते, परंतु अद्वैतचा चेहरा मात्र फारच उदास असतो. अद्वैत आता कलाला वर्कशॉपमध्ये घेऊन आलेला असतो. तिथून सुद्धा आल्हादपणे कलाला तो खाली उतरवतो आणि कलाला आधार देत आता तो वर्कशॉपमध्ये आलेला असतो. कला मात्र फुल मज्जा घेत असते. तर रॉकेट जेव्हा कलाला लंगडताना बघतो तेव्हा म्हणतो, ग कला ताई, तुला काय झालं लंगडायला? काल गेली तेव्हा बरी होतीस आणि आता काय पायाला झाले तुझ्या? म्हणते की अरे काय सांगतो, आज सकाळी पाय घसरून पडले मी. रॉकेट म्हणतो की हो मग, अशी कशी तू पडली ग? आणि सगळ्यांना सांभाळून करा असं सांगत असते आणि स्वतः मात्र पडलीस. काय हो दाजी, आमची कला कशी काय पडली हो? तेव्हा कला म्हणते की रॉकेट, त्याला काही विचारू पण नको. अरे त्याला कसं काय माहित असणार मी कशी पाय घसरून पडले ते?
अद्वैत कलाला म्हणतो की बघ मग आता कसं मॅनेज होतंय सगळं. तेव्हा कला एकदम बिचाऱ्यासारखं त्याला हो म्हणते. रॉकेट म्हणतो की असं झालंय ना हे की रात्र थोडं आणि सोंग फार. आणि कलाताई तू फक्त एका जागेवर बस, तुला जे काही पाहिजे ना ते सगळं मी आणून देतो. कला रॉकेटला म्हणते की रॉकेट तू अजिबात काही काळजी करू नको, आणि तसंही तुला बाबांसोबत मिसळीच्या स्टॉलवर पण जावं लागेल ना. रॉकेट म्हणतो की हो हो ते तर आहेच, पण काहीतरी करावंच लागेल ना. कला म्हणते की अरे काही नाही, इथलं काही टेन्शन वगैरे घेऊ नको, तू बाबांना जाऊन मदत कर, कारण बाबांच्या मदतीसाठी तिथे कोणीच नाहीये. आणि तू नको काळजी करू, आज तर खुद्द तुझे दाजी आलेत मला सोडवायला. रॉकेट म्हणतो की नाही कलाताई तुझं बरोबर आहे, परंतु त्यांना कशाला उगाच त्रास, त्यांना कुठं असं सगळं कामं करण्याची सवय, उगाच त्यांना कशाला त्रास, मी आहे ना, मी करतो की सगळं. कलाताई म्हणते की हो रे मला माहितीये तू तर सगळंच काम करतो, पण या गोष्टीचा विचार कर. अरे मला थोडं काय लागलं नाही तर मला हाताला धरून ते वर्कशॉप पर्यंत मला घेऊन आले. काय सांगू अरे रॉकेट, मला इतकं बरं वाटलं तुला सांगू. आणि त्यांनी तर मला मलम सुद्धा लावलं, मला वरती बेडवर बसवलं आणि मला म्हटलं की असं करू नकोस, असा पाय जमिनीवर ठेवू नकोस. आणि गाडीत सुद्धा सारखा मला सूचना देत होता की असा पाय ठेवू नको नाहीतर तुला दुखेल, तसा पाय ठेवू नको नाहीतर तुला दुखेल, आणि सारखा मला सूचना देत होता. बघितलं ना रॉकेट, तुझ्या दाजीला माझी किती काळजी येते. आणि चांदेकर काय रे, तसंही आता तू जर ऑफिसला गेला तर तुझं माझ्याशिवाय काही मन नाही लागणार तिकडे, त्यापेक्षा तू एक काम कर ना, इथे बसूनच काम कर ना. आणि मी सुद्धा इथेच बसून काम करते, आणि जर काही वाटलं तर तू मला मदत सुद्धा करशील ना. अद्वैतला आता खूप राग आलेला असतो. अद्वैतने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला असतो. अद्वैतला आता कलाचा खूपच राग आलेला असतो. त्याला असं वाटत असतं की त्याने स्वतःच्या पायावर आता धोंडा मारून घेतलाय, आणि जे करायला गेलो होतो भलतंच काहीतरी आता होऊन बसलेलं असतं. आणि कला मात्र फुल मज्जा अद्वैतची घेत असते आणि अद्वैतला टोमणे मारत बोलत असते, जेणेकरून जे अद्वैतला हवं असतं तेच बोलत असते, परंतु अद्वैतला आज ते नको असतं. अद्वैत मानही डोलवत नाही, काही बोलतही नसतो, फक्त हसत असतो. तर कला लगेच त्याचं भांडवल करते आणि रॉकेटला म्हणते की बघ रॉकेट, अरे तुझे दाजी इथं थांबायला तयार सुद्धा झाले, आणि अरे आता तू बिंदास जा, ते मला नक्की मदत करतील, माझा विश्वास आहे त्यांच्यावर तेवढा. रॉकेट म्हणतो की चला तुम्ही दोघं मिळून काम करणारे, बाप्पाच्या मूर्तीला तुमच्या दोघांचाही हात लागणारे, याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय असू शकतं. अद्वैत मनात म्हणत असतो की मुद्दाम करते ही, खरे सगळं करायला गेलो एक आणि झालं दुसरंच. कला अद्वैतला म्हणते की काय मग झालं मनातल्या मनात बोलणं सुरू. तेव्हा अद्वैत तिला रागानेच म्हणतो की काय. मग नंतर मनामध्ये म्हणतो की नाही अद्वैत चांदेकर, चांगला नवरा व्हायचंय तुला. आणि मग नंतर हसून कलाला म्हणतो की काय आहे कला. कला म्हणते की अरे काय असं काय विचारतो, आता मला सांग तू मला मदत करणार आहेस ना, मग कर ना मला मदत, मला इथे बसव ना जरा. अद्वैत म्हणतो की बस ना मग. कला म्हणते की स्टूल कुठे, स्टूल आण ना माझ्यासाठी. मग अद्वैत कलासाठी स्टूल आणतो आणि मग सावकाश कला त्या स्टूलवर बसते. अद्वैतची तोंडावरची स्माईल काही संपत नसते, परंतु मनामध्ये मात्र वादळ सुरू असतं आणि मनात तो म्हणत असतो की ही खरे सगळं मुद्दाम करते की काय तेच कळत नाहीये. कला मात्र अद्वैतच्या सिच्युएशनचा पुरेपूर फायदा करून घेत असते, कारण तिला अद्वैतला चांगली अद्दल घडवायची असते. तर इकडे आबा जेव्हा त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा सरोज तिथे येते आणि आबांना म्हणते की आबा मला तुमच्याशी जरा बोलायचंय. आबा म्हणतात की अगं बोल की, काय बोलायचंय तुला. तेव्हा सरोज म्हणते की आबा मी असं ठरवलंय की हळूहळू घरातून आणि बिझनेसमधून लक्ष मी कमी करणार आहे. आबा म्हणतात की अगं सरोज काय बोलतीयस तू. तेव्हा सरोज म्हणते की हो आबा मी बरोबर बोलतीये, ज्या जागेवर जाण्यासाठी आपल्याला किंमत मानच नसेल ना, तर त्या जागेवर जाण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. आबा सरोजला विचारतात की सरोज काय झालंय, तुला कोणी काही बोललं का. तेव्हा सरोज म्हणते की नाही आबा, तशी अजून कोणाची हिंमत नाही झालीये, पण मला असं वाटतं की तो दिवस यायला जास्त वेळ नाही लागणार, कारण तुमची नाचसून घरात आणि ऑफिसमध्ये दोन्हीकडे असते. आबा सरोजला म्हणतात की सरोज तुला माहितीये ना की तुझं ऑफिसमध्ये काय स्थान आहे ते. सरोज म्हणते की आबा मला काही गोष्टी कळल्यात आता की माझ्या शब्दाला या घरामध्ये काहीच किंमत नाहीये, कारण मी जर काही बोलायला गेले ना तर माझाच अपमान होतो, आणि ही गोष्ट जर ऑफिसमध्ये उद्या कळाली तर तिथलंही स्थान कमी होण्यासाठी मला जास्त वेळ नाही लागणार. आणि म्हणूनच मी म्हणते की ऑफिसला जाणं मी हळूहळू कमी करेल आणि मग नंतर बंद करेल. आबा म्हणतात की अगं सरोज हे सगळं तू बोलतीयस, अगं तू तर अशी कधीच नव्हती, तू तर सगळ्यांशी समजून आणि उमजून वागणारी आहेस. अगं तू तर ह्या घराचा समतोल आहेस आणि आता तो अचानक ढासळणार आहे.
सरोज म्हणते की आबा खरं सांगू का, मलाच कळत नाहीये की नक्की काय गोष्टी होऊ राहिल्यात. कारण इतर वेळी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे आबा आज मात्र ते मला प्रत्येक ठिकाणी बोलताय. मला बोलण्याचा एकही चान्स ते सोडत नाही. त्यामुळे मला असं वाटायला लागलंय की या गोष्टी मागे नक्कीच काहीतरी कारण आहे किंवा एखादी व्यक्ती असू शकते. आबा कदाचित एखादी व्यक्ती सुद्धा या गोष्टीला जबाबदार असेल. आबा काही बोलायला लागणार तेवढ्या सरोज म्हणते की आबा प्लीज काहीच बोलू नका. आणि मला या गोष्टी आता सगळ्या कळून चुकल्या. त्यामुळे मला असं वाटतं की थोडे दिवस मी तुमच्यासोबत मौन पाळलेलंच बरं राहील. आबा सरोजला म्हणतात की अगं सरोज थांब. परंतु सरोज एक नाही दोन नाही ऐकत नाही आणि तिथून डायरेक्ट तडक निघून जाते. आता आबांचं आणि सरोजचं हे बोलणं रोहिणीने ऐकलेलं असतं, जे की ती कोणाचं ना कोणाचं बोलणं ऐकतच असते. रोहिणी मनात म्हणत असते की अरे बा, नेम तर अगदी बरोबर लागलाय. सरोज वहिनीच्या कानात थोडंसं वंगण घातलं की तिची गाडी लगेच चालू होते आणि हवं तिकडे जाऊन धडकते. आता ही गोष्ट तर आली आहे रुळावर. फक्त त्या अद्वैतचं काय चाललंय ना हे मला बघितलं पाहिजे. कारण अद्वैत आता आजकाल जास्तच बायकोमध्ये रमत चाललाय आणि मला या गोष्टीचा शोध तर आता घ्यावाच लागेल. तर इकडे आबा मनात विचार करत असतात, वाळू कितीही हातात पकडली तरी सुद्धा ती हातातून निसटणार. कारण तो वाळूचा गुणधर्म आहे आणि त्याच वाळूने मी हे घर बांधलंय. परंतु ते माझ्या हातातून सुटत चाललंय. आणि आबा म्हणत असतात की आई अंबाबाई, आता बघ तूच काय करायचं ते ठरव. इकडे कला आणि अद्वैत दोघेही आता वर्कशॉपमध्ये असतात. तर कला मुद्दाम अद्वैतला छळत असते. अद्वैत शांतपणे बसलेला असतो, त्याचं काम करत असते. परंतु कलाला अद्वैतला चांगली शिक्षा द्यायची असते. मग ती अद्वैतला म्हणते की अद्वैत चांदेकर ऐक ना, तिथे ब्रश आहे माझे, तेवढे दे ना. अद्वैतला काम सांगितल्यामुळे रॉकेट लगेच उठतो आणि ब्रश द्यायला लागतो. तर कला त्याला डोळ्यांनी खुणवते आणि म्हणते की तू बस खाली, त्यालाच देऊ देत. मग अद्वैत उठतो आणि कलाच्या हातात ब्रश देतो. आता अद्वैतने ब्रश दिल्यामुळे अद्वैत खाली बसतो. तर कला पुन्हा त्याला उठवते आणि म्हणते की ऐक ना चांदेकर, मला ना खूप तहान लागली, प्लीज मला पाणी दे ना. अद्वैतचं मात्र मनामध्ये वादळ सुरू असतं आणि तो मनात म्हणत असतो की ए गप, काय समजतेस ग स्वतःला. आणि मग कलाला डाऊट येऊ नये म्हणून तो कलाला असं म्हणत असतो की अगं देतोय तुला मी पाणी आणि तू किती फास्ट काम करतेयस, मला खरंच खूप कौतुक वाटतंय ग तुझं. आणि तुझ्या स्पीडला मॅच व्हायला मला जमायला तर हवं. अद्वैत कलाला पाणी देतो आणि पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो. कलाला पुन्हा अद्वैतला काहीतरी काम सांगायचं असतं. परंतु त्यावेळी तिच्या डोळ्यावर सारखे केस येत असतात आणि तिला डिस्टर्ब करत असतात. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर. आता अद्वैतला असं वाटतं की कला आता तिच्या डोळ्यावर आलेले केस त्याला बाजूला करायला सांगणार आहे. त्यामुळे तो कलाला म्हणतो की कळलं, मला समजलं काय करायचं ते. आणि मग येऊन आता कलाचे केस तो व्यवस्थित बांधत असतो. कला मात्र अद्वैतकडेच बघत असते. अद्वैत कलाचे केस अतिशय छान बांधून देतो आणि मग नंतर पुन्हा बसतो आणि म्हणतो झालं आता तुझं, झालं काम. कला म्हणते की हे काम तुला मी करायला सांगितलंच नव्हतं, पण थँक्यू तू करून दिल्याबद्दल. मी तर तुला फडकं घ्यायला सांगितलं होतं. अद्वैत मनात म्हणत असतो की आता हिला फडकं हवंय, अगदी माकड करून ठेवलं हिने माझं. अद्वैत मग आता फडकंही कलाच्या हातामध्ये देतो. खाली बसायला लागणार तेवढाच कला अद्वैतला म्हणते की अद्वैत जरा हा गणपती थोडासा फिरवतो का रे, म्हणजे मला ना त्याला रंगकाम करणं सोपं जाईल. आणि अद्वैत उभाच राहतो. लगेच दुसरं काम अद्वैतला सांगते की आणि ते तिथं थिनर ठेवलंय ना, ते मला लागेल, ते पण माझ्या हातात दे. रॉकेट म्हणत असतो की अगं कलाताई मी देतो की, उगाच कशाला तू दाजींना त्रास देतीयस. उठणार तेवढा कला रॉकेटला म्हणते की रॉकेट तुला सांगितलंय तेवढं काम कर ना तू. आपल्याकडे आधीच वेळ खूप कमी आहे, त्यामुळे ज्याने त्याने जे जे कामं ठरवलेत ना ते कामं त्याने करायचे. अद्वैत मनात म्हणत असतो की ठरवलेली कामं, आणि ही लागली कामं ठरवून द्यायला. मग कला अद्वैतला विचारते की चांदेकर मला सांग बरं, तुला अशी छोटी मोठी कामं करायला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना. तेव्हा अद्वैतला प्रॉब्लेम तर खूप असतो, परंतु बोलणार कसं. आणि मग कलाला तो म्हणत असतो की नाही प्रॉब्लेम तर मला काहीच नाहीये, मी लगेच फडकं घेऊन येतो. तर अद्वैतने आता कलाच्या हातामध्ये फडकंही दिलेलं असतं. त्यानंतर गणपतीची मूर्ती देखील सरकवलेली असते. ती कलाला फोन येतो. कला म्हणते की माझा फोन वाजतोय, कुठे माझा फोन. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की थांब जरा, तुझ्या पायाला लागलंय ना, मी देतो तुला फोन आणून. बाळू काकांचा कॉल आलेला असतो. अद्वैतनेच कॉल उचललेला असतो आणि कलाला सांगतो की कोणीतरी बाळू काका म्हणून आहे. कला म्हणते की हो बाळू काका, त्यांचा मला फोन येणार होता, जरा माझ्या कानाला फोन लाव. मग अद्वैत कलाच्या कानाला फोन लावतो. कला बाळू काकांसोबत बोलत असते. बाळू काका कलाला म्हणतात की कला, मी तुला जे गणपतीचे 4 फोटोज पाठवले आहेत ना, अशा 4 मूर्ती आपल्याला अजून हव्यात, कारण आपले ते रेग्युलर कस्टमर आहेत. कला बाळू काकांना म्हणत असते की काका अहो हे सगळं कसं काही शक्य आहे, म्हणजे आधीच मला एवढ्या सगळ्या ऑर्डर पूर्ण करायच्या आणि त्यात ही ऑर्डर कशी काय पूर्ण करू मी.
खूप कमी वेळ आहे हो माझ्याकडे. तेव्हा बाळू काका म्हणतात की हो बरोबर आहे तुझं, परंतु हे आपले नेहमीचे कस्टमर आहेत ना, आणि हे जर गेले ना तसे तर मला खूप वाईट वाटेल. प्लीज माझ्यासाठी कर ना. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे बाळू काका, मी प्रयत्न करते. मग कला फोन ठेवून देते. रॉकेट म्हणत असतो की आता ही वेळ झाली का कामं सांगायची. कला म्हणते की जाऊ दे रे रॉकेट, ते महत्वाचं नाहीये, परंतु ही ऑर्डर आपल्याला लवकरात लवकर कशी पूर्ण करून देता येईल ते बघूयात. मग रॉकेट म्हणतो की नाही नाही, आपण एक काम करू, आपण रात्रभर ना इथेच कामं करत राहू. कला म्हणते की आपल्याला तसंच काहीतरी करावं लागेल, आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू जरा मला बाजूच्या खोलीत घेऊन जाशील का? मला माती आणि पाणी काढून दे, कारण मला माती मळायची आहे. रॉकेट कलाला म्हणतो की अगं कलाताई, मी करतो की काम, उगाच कशाला दाजींना त्रास देतेयस. कला काही बोलण्याच्या आतच अद्वैत रॉकेटला म्हणतो की अरे रॉकेट, कशाला तू करतोय, तुला कुठे काम सांगितलंय? मला सांगितलंय ना तुझ्या ताईने काम, करतो की मी. मग कला रॉकेटला म्हणते की रॉकेट, तू एक काम कर, तू पटकन जाऊन जेवून घे, माझं एवढं सगळं झाल्यानंतर मीही जेवून घेईल. रॉकेट म्हणतो की चालतंय की. मग रॉकेट आता तिथून निघून जातो. तर अद्वैत तिथे शांतपणे बसलेला असतो. कला मनात विचार करत असते की खरंच हा अद्वैत चांदेकर किती चाप्टर आहे. त्याचे एवढे सगळे प्रयत्न आणि एवढा सगळा माझा लाड कशासाठी चाललाय ना, ते मला चांगलंच ठाऊक आहे. मग अद्वैत सुद्धा कलाकडे बघून मनातल्या मनात म्हणत असतो की अति आगाऊ कुठली. इकडे कलानी माती मळलेली असते आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू निघाला तरी चालेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही, असं कसं चालेल, मला आबांनी तुझ्यासोबत थांबायला लावलंय, तुझी जबाबदारी घेतलीये मी. मग आता मी तुला हवी ती मदत करणार, हवं ते तुला पाहिजे ते देणार. तुझा पाय आता मुरगळलाय ना, उगाच तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास नको ना. आता तू एकटीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि मी निघून जायचं, ते काही चांगलं दिसतं का? कला म्हणते की हो का, बरं बरं, तू मला 1 मिनिट दे, मी तुला एक छान गंमत दाखवते. मग कला हात धुते आणि तिचा मोबाईल हातात घेते. आता अद्वैतला काही समजत नाही की नक्की आता कला कुठली त्याला गंमत दाखवणार आहे. तर कला आता अद्वैतला तो व्हिडिओ दाखवते, जो व्हिडिओ तिने रेकॉर्ड केलेला असतो. जेव्हा कला आंघोळीला गेलेली असते, मुद्दाम तिने तिचा फोन रूममध्ये असा फिट केलेला असतो की अद्वैतचे सगळे कारनामे त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेले असतात. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की जेव्हा कला बाथरूममध्ये गेलेली असते, त्यावेळी अद्वैत हा बाथरूमच्या दरवाजाजवळ येतो आणि मुद्दाम तेल खाली सांडवतो. अद्वैत तो व्हिडिओ बघून पूर्णपणे शॉक होतो आणि म्हणतो की हा व्हिडिओ कोणी काढला, तुझ्याकडे कसा काय आला हा व्हिडिओ? तेव्हा कला म्हणते की ड्रेसिंग टेबलच्या जवळ जेव्हा तू तेलाकडे अशा पद्धतीने बघत होता ना, तेव्हाच मला कळलं होतं की तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे. पण ते नक्की तुझ्या डोक्यात काय शिजतंय हे मला जाणून घ्यायला पाहिजे होतं, म्हणून मग मी काय केलं माहितीये तुला? आणि मग कलाने काय केलं ही गोष्ट ती सांगू लागते. अद्वैत जेव्हा ड्रेसिंग टेबलच्या जवळ तेलाची बाटली बघत असतो, तेव्हा कला मनात विचार करत असते की काय चाललंय याचं नक्की, याच्या मनात नक्कीच काहीतरी शिजतंय. मग कला विचार करू लागते की नाही नाही, मला काहीतरी आयडिया तर करायलाच पाहिजे. या चांदेकरच्या काय डोक्यात चाललंय ना, नक्की काय शिजतंय ना त्याच्या डोक्यात, हे मला समजायलाच हवं. आणि मग कला आता एका टेबल जवळ जाते आणि त्या शोपीसच्या मागे आता कॅमेरा लपून ठेवते आणि त्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग तिने सुरू केलेली असते आणि म्हणत असते की नाही, आता हा जो काही करेल ना ते मला सगळं कळेल. आणि मग त्यानंतर कला आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेली असते. ज्यावेळी कला बाथरूममध्ये गेलेली असते त्यावेळी अद्वैत तिथं आलेला असतो. त्याने तेल सांडवलेलं असतं आणि हळूच तिथून पळून निघून गेलेला असतो. सगळं काही कॅमेरामध्ये रेकॉर्डेड असतं. जेव्हा कला बाथरूम मधून बाहेर येते तेव्हा तिने ते तेल बघितलेलं असतं जे तिला दिसतं आणि मग ती विचार करू लागते की अच्छा, म्हणजे याचा हा प्लॅन आहे. तर मग कला आता मुद्दामच अंगठा ठेवते, त्यानंतर थोडासा पाय ठेवते आणि मुद्दाम आता त्या तेलावरनं घसरते. ती जाणून बुजून तेलावरनं घसरलेली असते म्हणून तिच्या पायाला काही लागलेलं नसतं. घडलेला सगळा प्रकार ती अद्वैतला सांगत असते की कशा प्रकारे तू मला त्रास द्यायला निघाला होतास, परंतु मी त्या गोष्टीचा फायदा करून घेतला आणि तुला माकड बनवून टाकलं. अद्वैतला समजलेलं असतं की आता आपण खरंच माकड बनलोय. आणि मग कला अद्वैतला म्हणत असते की तुला काय वाटलं, मी काय लंगडतीये, माझ्या पायाला काही लागलंय, बघायची तुला गंमत. आणि मग कला आता त्याला चांगलं गोल गोल फिरून दाखवते आणि म्हणते की बघ, मला तर काहीच झालं नाहीये, मी एकदम ठीक आहे. बाथरूमच्या बाहेर जेव्हा आले ना मी, तेव्हा बाथरूमच्या बाहेर माझ्या पायाला तेल लागलं आणि तेव्हाच कळलं मला की तू तेल टाकलंयस तिथं. तेव्हा तर मी हा व्हिडिओ बघितलाही नव्हता, पण मीच विचार केला की बाथरूमच्या पुढे तू कशाला तेल टाकशील. मग परत विचार केला की नाही नाही नाही, तू तर ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस. तू एखाद्यासाठी एवढं कष्ट घेतोस, एखाद्यासाठी एवढी मेहनत करतोयस,
म्हणजे बघ ना, ड्रेसिंग टेबलवरून बाटली उचलून तू ती बाटली बाथरूम पर्यंत घेऊन आला, त्यानंतर तू ती बाटलीतलं तेल खाली सांडवलंस. म्हणजे तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंय याचा अर्थ तुझ्या मनात तर काहीतरी वेगळं असणारच ना. आणि ते बघण्यासाठी मग मी व्हिडिओ बघितला, आणि जेव्हा मी व्हिडिओ बघितला तेव्हा मला तुझं सगळं रूप दिसलं, आणि मग मला कळलं की तुला फक्त मला त्रास द्यायचा होता, आणि म्हणूनच तू ते तेल ओतलं ना. सगळं कळलंय मला चांदेकर. का अद्वैत मनात घाबरलेला असतो आणि विचार करतो की खरेला याचा अर्थ सगळं माहित होतं का, कसली आतल्या गाठीची आहे ही. आणि मग अद्वैत कलाला म्हणत असतो की याचा अर्थ तू आतापर्यंत पाय मुरगळण्याचं फक्त नाटक केलंस का. मग कला देखील अद्वैतला विचारते की तुझं काय वेगळं होतं, आतापर्यंत तू फक्त चांगलं वागण्याचं नाटक केलं माझ्यासोबत, पण तू हे सगळं का केलंस मला तेच काही कळलं नाही. म्हणजे तुझा मोटिव्ह काय होता, म्हणजे मला चांगलं फील करून देण्याने तुला काय भेटणार होतं. जे तू काही केलंय हे सगळं सुद्धा एक चांगला वागण्याचा भाग होता तुझ्यातला. म्हणजे तू मला काही पाडण्याचा प्रयत्न करणार होतात, यामागे तुझा काही चांगला मोटिव्ह होता का. बोल ना आता, आता का गप्प बसलाय. तेव्हा अद्वैत मात्र एका जागेवर शांतपणे उभा असतो, कलाशी काहीच बोलत नसतो. कारण कलाने अद्वैतची चोरी पकडलेली असते. अद्वैतला तिने काही बोलायलाच ठेवलेलं नसतं, कारण व्हिडिओ सगळं काही बोलून गेलेला असतो. त्यामुळे अद्वैत आता शांतपणे ऐकत असतो. परंतु आता आपलं भांड फुटू नये, की कलाला समजू नये की मी फक्त आबांसाठी तुझ्यासोबत नाटक करतोय चांगलं वागण्याचा आणि तुझी काळजी घेतोय, बाकी माझ्या मनात तुझ्याबद्दल काही काळजी वगैरे नाहीये. परंतु अद्वैत सांगणार कसं ह्या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथपर्यंतच होता, आणि पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता गणपतीच्या मूर्तीसाठी लागणारी माती ही पायाने तुडवत असतात. तर अद्वैत आणि कला दोघंही खूप एन्जॉय करत असतात, कारण ती माती तुडवताना अद्वैतला सुद्धा भलताच आनंद होत असतो, आणि कला त्याला माती कशी तुडवायची हे शिकवत असते. आता दोघंही ते मुवमेंट फारच एन्जॉय करत असतात. परंतु त्याच वेळी रोहिणी तिथे आलेली असते. आता रोहिणी जेव्हा तिथे डोकून बघते तेव्हा तिला समजतं की अरे बापरे, कला आणि अद्वैत तर मस्त एन्जॉय करताय. आणि मग ती विचार करते की नाही, यांचा हा एन्जॉय सरोज वहिनीला तर दिसलाच पाहिजे. तरी मी म्हटलं की अद्वैतचं मन इकडं जास्त का बरं वळायला लागलंय. आणि मग रोहिणी आता ती सगळी व्हिडिओ शूटिंग काढून घेते. त्यामध्ये कला जेव्हा पडत असते त्यावेळी अद्वैतने तिला सावरलेलं असतं, आणि ती गोष्ट कॅमेरामध्ये कैद झालेली असते. आता रोहिणी येऊन ती गोष्ट सरोजला दाखवते. सरोज जेव्हा तो व्हिडिओ बघते तेव्हा सरोजला मोठा धक्का बसतो, आणि ती सरोजला म्हणते की बघ सरोज वहिनी, आता तूच हे प्रकरण हातामध्ये घे आणि त्या दोघांनाही जरा मार्गावर आण. तर आता सरोज मात्र खूप चिडलेली असते, कारण अद्वैत कलाचा हात धरून तिथे नाचत असतो, आणि ते सरोजला खूप खटकलेलं असतं. कलाचा तर ऑलरेडी तिला राग येतच असतो, परंतु कलामुळे अद्वैत कलाकडे ओढला जात असतो ही गोष्ट आता सरोजच्या लक्षात आलेली असते, आणि त्यामुळे तिला फार जळजळ होत असते. आपला मुलगा आपल्या हातातून सुटून चाललाय अशी तिला भीती वाटत असते. त्यामुळे सरोज आता पुढे काय करणार, अद्वैतला बोलणार की कलाला बोलणार, की दोघांनाही बोलणार, की दुसरंच काहीतरी तिच्या डोक्यात प्लॅन शिजत असणार, हे आपल्याला पुढील काही भागांमध्येच बघायला मिळेल. तोपर्यंत मित्रांनो, आजच्या भागात तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.